वाल्मी कराडचं शेवटचं लोकेशन उज्जैनमध्ये. वाल्मी कराडचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरूच होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची सूत्रांची माहिती. बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये घडामोडींना वेग. वाल्मी कराड आज शरण येण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या नंतर फरार असलेल्या 3 आरोपींची बँक खाती गोठवली. खंडणीच्या प्रकरणी आरोपी वाल्मी कराडचं सुद्धा बँक खातं गोठवलं, सूत्रांची माहिती. धनंजय मुंडेंवरती आरोप सिद्ध झाला नसल्यास त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं काहीही कारण नाही. वाल्मी कराडला 100% अटक होणार, यामध्ये शंका बाळगू नये, दीपक केसरकर यांचं वक्तव्य. अंजली दमानिया यांनी घेतली बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट. आम्ही मागवलेल्या माहितीच्या नंतर धक्कादायक गौप्यस्फोट होतील, दमानिया यांचा दावा. अंजली दमानिया संतोष देशमुख हत्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करत आहेत. अंजली दमानियांना या प्रकरणापासून दूर ठेवावं, सूरज चव्हाण यांची मागणी. धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती मान्य असेल. बीडमधील सरपंच हत्येच्या घटनेच्या बाबत विचारलं असता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. केरळ म्हणजे पाकिस्तान, म्हणूनच प्रियंका गांधी तिथून निवडून येतात, मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य. अफजल खानाच्या वधाचे फोटो लावू नका असं सांगण्यात आल्याचा नितेश राणे यांचा दावा. मात्र अफजल खान वधाचे फोटो इथे नाही तर काय पाकिस्तानमध्ये जाऊन लावायचे का, नितेश राणेंचा सवाल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज पदभार स्वीकारणार. पदग्रहण सोहळ्यामध्ये नाशिकचे 50 शालेय विद्यार्थी सहभागी होणार. दादा भुसेंसोबत विद्यार्थीही बसमधून मुंबईच्या दिशेनं रवाना. अकोला जिल्हा परिषद सदस्यासह 11 जणांचं निलंबन. अकोट मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्षांची कारवाई. एसटी महामंडळामधील LNG प्रकल्पाच्या संदर्भात करार केलेल्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मागील 2.5 वर्षांपासून LNG प्रकल्पाच्या संदर्भात एसटी महामंडळाचे अधिकारी सहकार्य करत नसल्याचा आरोप. मुख्यमंत्री आज घेणार बैठक. एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे LNG प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीला तक्रार करावी लागली. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेच्या श्रीरंग बर्गे यांची टीका. ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन. प्रताप सरनाईक यांनी वाहिली श्रद्धांजली. उद्धव ठाकरेंनी ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी खासदार राजन विचारे यांची सुद्धा उपस्थिती. ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाहिली श्रद्धांजली. ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळामुळे निधन. पोलिसांच्या वतीनं शासकीय इतमामामध्ये सतीश प्रधान यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला टेम्पोची धडक. जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या गेटजवळ अपघात. चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची प्राथमिक माहिती. टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात. भिवंडीमधील वाहतूक कोंडीचा खासदार सुरेश म्हात्रे यांना फटका. मुंबई नाशिक महामार्गावरती पडघ्याजवळ टोल प्रशासनाला धारेवरती धरत सुरेश म्हात्रे यांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली. म्हाडामधील सर्व कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. काही दिवसांपूर्वी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्यामध्ये झाला होता वाद. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलामधील 21 कोटींच्या अपहाराचं प्रकरण. घोटाळ्यामधील मुख्य आरोपी हर्षकुमारच्या मैत्रिणीची दिवसभर चौकशी. पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी केल्याची माहिती. पुण्यामधील मुंढवा परिसरामधल्या हाय स्पिरिट पबमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं पार्टीचं आयोजन. पार्टीसाठी येणाऱ्यांना कॉन्डम आणि ORSचं पाकिट दिलं जाणार. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी असा उद्देश असल्याचा पबचा दावा. कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी. खबरदारी म्हणून ग्रामीण पोलिसांकडून 4800 पोलीस तर SRPFच्या 12 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात. खासदार शाहू महाराजांकडून कळमावाडी धरणाच्या गळतीची पाहणी. गळती दुरुस्त करण्याबरोबरच पाण्याचं नियोजन करण्याच्या शाहू महाराज यांच्या सूचना.
मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जलमंदिर पॅलेसमध्ये घेतली उदयनराजे यांची भेट. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन उदयनराजे यांनी केला सन्मान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.